नमस्कार सर्वांचं एपिसोडवर आणि आजच्या नागपंचमीच्याही आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काय मग आज पुरणपोळी मांडे, जुनी आठवण येते ना. झाडांना झोके बांधायचं आणि खेळायचं, वारुळाला नाग पूजायला जायचा. गेले ते दिवस. बघा ना, आता हे लॉकडाऊन काय आलंय आणि आपण सगळे घरातच अडकलोय आणि म्हणून हा मार्ग शोधलाय. आणि आज मला तुमच्या बरोबर संवाद करण्याची संधी दिल्याबद्दल समूह संचालक संगीता हरगुणे पाटील, मनीषा अतुल आणि सर्व टीमचे मी मनपूर्वक आभार मानते. रसिक हो, काळात आपण सर्वांनी घरात सुरक्षित राहा. जिकडे कुठे कामाला जात असेल तिकडे सुरक्षा पाळा, काळजी घ्या आणि वाचत राहा. एक एक संकट हे येतच राहतात आणि आपल्याला करायची असते. मला आत्ता दिसतात ते. इतक्या वेळ त्या कमेंट्स थांबल्या होत्या. एक एक अडचणी येत जात आहेत. माझ्या घरी खरं लाईट गेलेत आणि त्यामुळे असं निदान त्यामुळे ठीक आहे, नाहीतर ऑनलाईन येण्याचा माझा प्रयत्न अगदी कठीण झाला असता. सो खरं तर माझा की जे होतं ते चांगल्यासाठी. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, आणि मला सतत त्याचा प्रत्यय येतो. अर्थात शेवट गोड होतो नसते. संगीता, सर्वांचं स्वागत. लांबून तेवढ्या तर थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम येतो आहे. हो, आपण ते समजावून घ्याल. आणि खरं आपण यूज टू झाले करतोय आणि एकमेकांना भेटतोय आणि हेच खरं आनंददायी आहे. जगण्याचं एक आशेदायी चित्र आहे. आलेत का सगळे? करू सुरुवात मी. तिचं जगणं तिचं लिहिणं हा पट मांडणार आहे. खरं तर आता आलेत आणि इंटरनेट पण आलंय. अगदी वेळेवर आलेत, त्याबद्दल देवाचे आभारच. कारण नाहीतर मग मी तुमच्याशी बोलू कसे शकले असते ना. तेव्हा परत एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी लहानपणापासून वाचत आली आहे. जे जसं श्रावणाचा ऊन पावसाचा खेळ असतो ना, तसा हा इंटरनेटचा खेळ सुरू झालाय. खरं असो, लहानपणापासून मी आईवडिलांना वाचताना बघत आली आहे. सकाळी उठल्यावर आईवडील वाचताना दिसायचे. 3-4 वर्तमानपत्र असायची, मासिकं असायची. त्याच्यात धर्मयुग असायचं, मायापुरी असायची, किशोर असायचं, चंपक, चांदोबा आणि भगवद्गीता पण असायची. त्याचप्रमाणे काकोडकर पण होतं आणि बाबुराव अर्नाळकरांच्या डिटेक्टिव्ह कथा पण होत्या. तर हे सगळं वाचत वाचत मी मोठी झाली. वाचायला कुठलंच बंधन नव्हतं घरात. आणि आता हे काय कमी होतं का? पण तरीही माझ्यासाठी मला वाचायला आवडतं म्हणून आमच्या घराच्या शेजारच्याच एक घर सोडून लायब्ररी होती छोटेखानी, त्याची पण मी मेंबर होते. मी तिकडे जायची, पुस्तकं वाचायची, चाळायची. म्हणजे माझे पाय दुखोस तर मी ते पुस्तकं बघत राहायची आणि मग कंटाळा आला की मग एक पुस्तक घेऊन घरी यायची. नाहीतर बाकीचे बरेचसे पुस्तकं मी उभ्या उभ्याच तिथं वाचत राहायची.
आणि पण गंमत अशी की ते लायब्ररीचे काका मला कधीच ओरडत नसायचे की तू इथं का वाचतीयस, एक पुस्तक घे आणि गुपचूप घरी जा. तर असं ते कधी बोलले नाही. आणि मला वाटतं असे हे जे लोक असतात ना, जे मुक्तपणे तुम्हाला साथ देतात, त्यांचे उपकार, त्यांचे ऋण हे कधीच न फेटणारे असतात. घरी असले ना तरी पण मी सतत पुस्तकाच्याच सहवासात असायची. जेवताना पुस्तक, झोपताना झोप येऊस तर पुस्तक, असं सगळं पुस्तकाचंच सहवास सतत मला लागायचा. ज्यावेळेस म्हणजे मला वाटतं मी 9वीत होते साधारण, त्यावेळेस आमचे फॅमिली डॉक्टर होते. ते म्हणाले की ज्योती आता तुझा वाढदिवस येतोय, तुला काय भेट देऊ. एकदम घरोब्याचे डॉक्टर होते. तर मी त्यांना काय सांगितलं, तर मी त्यांना म्हटलं की मला ज्ञानेश्वरी हवी, मला ज्ञानेश्वरी वाचायची. आणि त्यांनी मला खरोखर दांडेकरांची ज्ञानेश्वरी आहे ना ती भेट दिली. हळूहळू मी त्या पुस्तकातले सुविचार, काही चांगल्या गोष्टी, आजीचा बटवा असो किंवा टिप्स असो, म्हणी असो, असं सगळं लिहून ठेवत राहायची. आणि मग हे लिहिता लिहिता मला असं जाणवलं की आपण डायरी लिहिली पाहिजे. मग मी डायरी, माझ्या मनातल्या भावभावना ज्या आहेत त्या डायरीत लिहून ठेवायला चालू केलं. मला नेहमी वाटायचं म्हणजे मी लेखक होईल किंवा मला काय व्हायचं हे मला माहित नव्हतं, पण मला फक्त हे माहिती होतं की हे जे आपण वाचतोय ते खूप सुंदर आहे, यांनी आपल्या मनातले प्रश्नाची उत्तरं मिळतात ते. आणि असं कधी मला लिहिता येईल हे मात्र मला नेहमी वाटत राहायचं. लहानपणापासून कोणाशी गप्पा मारण्यापेक्षा मला पुस्तकच वाचायला आवडायचं. आणि आजही मी बऱ्याचदा तशीच आहे. मी डायरी लिहायचे पण कोणाला सांगत नव्हते. आई विचारायचे कधी, काय लिहितेस का तू डायरीत, पण मी कधीच तिला सांगितलं नाही की मी काय लिहिते. तर ह्याच दरम्यान शेवटचं वर्ष होतं BAचं आणि माझं लग्न ठरलं. म्हणजे भावी पती मला बघायला आले. तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला, आमचं घर बघून या. घर बघितलं का? तर मी म्हटलं हां, काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी दोनदा हा प्रश्न विचारला. दुसऱ्या दिवशी पण येऊन त्यांनी विचारला की आमचं घर बघून या. तर मी म्हटलं की घराचा काही प्रॉब्लेम नाहीये, वडिलांनी मला कल्पना दिलेली आहे. मग लग्न ठरलं. आता त्यांनी हे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे ते सिन्नरला 2 रूमच्या चाळीच्या घरात राहत होते. ती पण भाड्याचं घर होतं आणि माझ्या वडिलांची 2 मजली माडी होती. त्यामुळे हा त्यांचा तो प्रश्न विचारणं साहजिक होतं. पण मलाही लग्नाच्या आधी सासरी जायची बिलकुल इच्छा नव्हती. जायचं तर नववधूच्याच आपण वेशात जायचं आणि लक्ष्मीच्या पावलाने जायचं, असं खूळ होतं माझ्या डोक्यात. त्यामुळे मी तिथे त्यांना सांगितलं. बरं, लग्न ठरलं. त्यांनी मला पत्र पाठवलं. आता पत्र म्हणजे प्रेमपत्र वगैरे असं यायच्यात मी हळूच ते पत्र उघडलं आणि काय, डोक्याला हात मारला. त्याच्यातही प्रश्न, तुम्ही घरी जाऊन या. मग आता मला हसावं रडावं कळेना, पण मग मी विचार केला यांना आता एक काव्यात्मक उत्तर देऊया आपण. मग मी ते लिहिलं, पत्र पाठवलं. आणि पत्र पाठवलं खरं, पण मग मला वाटलं की अरे, आपण त्यांना पत्र पाठवलं, त्यांना जर आवडली मी लिहिलेली कविता तर ते घरी सांगतील, सासरी सांगतील. आणि मग तिकडच्या कोणी आईला विचारलं तर आईलाच माहित नसेल. आणि मग मला आईला सांगावं लागलं की बाई ग, मी कविता लिहिते. तिला मी ती कविता दाखवली. तर ती कविता तुम्हाला नक्कीच ऐकायची इच्छा असेल ना, तर ऐकवते. तुला आमचं घर आवडेल का? तुला आमचं घर आवडेल का? घराचा काही प्रश्न नाही, तुला मी तर आवडले ना. तसं असेल तर प्रश्नच नाही, तसं असेल तर प्रश्नच नाही. कारण कारण तुझ्या हृदयात माझं घर निश्चितच आवडेल मला, निश्चितच आवडेल मला. आणि त्याखाली मी विशेष टिप्पणी लिहिली होती. ह्या कोणाच्या चोरलेल्या ओळी नाही बरं का, ही आपल्या हृदयाची स्पंदना आहे. मग काय, माझ्या कवितेवर सगळेच खुश होते. पण माझं लिहिण्यात फारसं सातत्य नव्हतं. पुढे लग्न झालं, 2 मुलं झाली. आम्ही मुंबईला राहायला आलो. मुलं शाळेत पण जाऊ लागली. जरा निवांत पण मिळालं आणि मी परत काही बाही लिहू लागले.
हे मला सतत लिखाणाची आठवण करून द्यायचे. त्यांना माझं लिखाण आवडायचं, त्यामुळे ते म्हणायचे तू लहान मुलाबद्दल लिही, तू छान लिहिशील, तू व्यक्तिचित्रण लिही, तू चांगलं लिहिते. मग मी आपलं एक एक लिहायला सुरुवात केलेली. तसे माझे सासरचे माहेरचे दोन्हीकडचे लोक मला खूप नेहमी प्रोत्साहन देतात आणि कौतुकही करतात. त्यामुळे या बाबतीत मी जगात सर्वात श्रीमंत आहे असं मला निश्चित वाटतं. एकदा पुण्याचे मेहुणे आमच्याकडे आले होते. ते मला म्हणाले, अगं ज्योती तू लिहितेस तर मग तू हे का नाही करत, पाठवत का नाहीस, वेगवेगळ्या मासिकं असतात तिकडे पाठवत जा. मग मी लोकसत्ता तर मी बघायचे खरं नेहमीच, पण मग तेव्हा मी बघितलं लोकसत्ता संक्षिप्त असतं, त्याच्यात आवाहन असतात, त्या आवाहनाला मी प्रतिसाद दिला. मी 3 ठिकाणी पाठवलं. एक विनोदी काव्य स्पर्धा होती, एक लहान मुलांसाठी लेख होता आणि एक दिवाळी अंकासाठी स्पर्धा होती. गंमत म्हणजे तिन्ही ठिकाणी माझं साहित्य प्रसिद्ध झालं. मला पारितोषिकही मिळालं विनोदी काव्य स्पर्धेत आणि लहान मुलांसाठीचा लेखही संकल्प म्हणून लिहिला होता, तो प्रसिद्ध झाला. खरं तर मलाच आश्चर्य वाटलं की अरे चा, आपलं आपण तिन्ही पाठवलं आणि तिन्हीही सिलेक्ट झालं. असं तर ते दिवाळी अंकात कविता स्वीकारली, सगळं झालं. आता पुरस्कार मिळाला. पुरस्कार घ्यायला जायचं होतं आणि मुंबईची काही माहिती नव्हती, त्यामुळे मिस्टर म्हणाले की ठीक आहे मी येतो तुझ्याबरोबर, तुला दाखवतो. मग मुलं हे आम्ही गेलो तिकडे. ताराबाई हॉलला होतं, चन्नी रोडला, समथिंग गिरगावला, आता आठवत नाही नेमकं, पण तिकडे होतं. आम्ही गेलो. 2चा कार्यक्रम होता. मग साधारण 1:30 पर्यंत पोहोचलो. बसतोय 3 वाजत आले. मुलं कंटाळले, हे कंटाळले. कार्यक्रम सुरू झालाच नाही लवकर. मग झाला तर तो आता लांबतोच ना आपला कार्यक्रम, एकदा उशिरा सुरू होतो आणि मग लांबतो. त्यामुळे ते हे कंटाळले आणि ते मला म्हणाले की आता इथून पुढे तुला कुठे जायचं असेल ना तू एकटी जात जा, मी आणि मुलं आम्ही घरीच राहू, मी मुलांना घरी सांभाळत जाईल. आणि मग जर मला काही कुठे बोलवणं आलं किंवा काव्यसंमेलनाला जायचं असेल तर मग मी यांना विचारायची, हे मला पत्ता सांगायचे आणि मी तसं तसं तिकडे जायचे आणि ते कार्यक्रम अटेंड करायचे. अशीच मग एकदा दुसरी स्पर्धा होती, तिकडे पण मला पारितोषिक मिळालं. अर्थात मी एकटेच गेले. दुसरं पारितोषिक होतं, मग लेख होता आणि तो बहुधा. तर तिकडे गेले. नेहमीप्रमाणे आपले कार्यक्रम उशिरा होतात, तर ते उशिराच चालू झाला कार्यक्रम. मग मी इकडे तिकडे बघत होते. एक कवयित्री मैत्रिणीशी ओळख करून घेतली, तिचं अनुपमा नाव होतं. आणि विसूभाऊ बापट, आपले कुटुंब रंगले काव्यातले, ते तिथे उपस्थित होते. ते अर्थात प्रमुख पाहुणे होते, पण ते कार्यक्रमाला उशीर होता म्हणून ते प्रेक्षकांमध्येच बसलेले होते पहिल्या वेळेला. मग म्हटलं आता त्यांना जाऊन भेटावं तरी ना. मग मी गेले, नमस्कार चमत्कार झाले सगळे. आणि मग ते म्हणाले की तुम्ही एकट्याच आलेत का? तर मी म्हटलं हां, अशा अशा अडचणीमुळे मिस्टर आले नाही. मग मैत्रिणी, म्हटलं अहो साहित्य क्षेत्रात मी नवीन आहे, त्यामुळे ते तिकडे बसली एक मैत्रीण. म्हटलं आत्ताच तिची ओळख झाली आहे. ते म्हणाले करा करा मैत्रिणी करा, मैत्रिणी खूप गरजेच्या असतात, पाहिजेत मैत्रिणी. आणि मला खरं खूप वाईट वाटलं की अरे आपल्याला मैत्रीण नाही. म्हणजे शाळेत वगैरे मैत्रिणी होत्या, पण तसं फारसं जीवलग मैत्रिणी अशातला काही भाग नव्हता. शाळेतल्या मैत्रिणी शाळेपुरत्या होत्या आणि माझं माहेर गोकुळ होतं. म्हणजे 25-30 लोक घरात असायचे, बरोबरच्या बहिणी असायच्या, आत्ते बहिणी वगैरे. मग त्याच्यामुळे मला असे मैत्रिणीची गरज अशी खास पडली नव्हती. त्यामुळे मग मला असं वाटलं की अरे आपल्याला मैत्रीण मिळायला हवी आता आपल्याला. आणि गंमत काय झाली, योगातच अर्थात तो, मी पारितोषिक वितरण म्हणजे जो सोहळा होता तेव्हा अजून एक मुलगी मला दिसली. छान अशी स्टेपकट होती तिची, तरुणच वाटत होती. ती आली, तिने पुरस्कार घेतला. अर्थात काही बोलणं झालं नाही. मी तिला शोधत होते, पण नंतर ती केलेली दिसली, तिच्या नवऱ्याबरोबर आली होती. मी म्हटलं अरे किती छान ना, नवरा बरोबर आलेली आहे, नक्कीच नवीन जोडपं दिसतंय म्हटलं हे. मग ती गेली, आम्ही घरी आले. दुसऱ्या दिवशी पुरस्काराचा फोटो पेपरमध्ये आला होता. मग आयोजकांनी मला फोन केला, म्हणाले की तुमचा फोटो आलाय, पण म्हणे त्याच्यात जे नाव आहे ना संगीता अरबोनी, ते त्यांचं नाव आहे पण फोटो दुसऱ्यांचाच आहे. म्हटलं अच्छा, मग ती कोण आहे? तर ती बॉपटवाली का? तर म्हणे हो तीच. मग ते म्हणाले की चांगले आहेत त्या म्हणे, स्वभावाने आणि तुमच्याच बरोबरच्या असाव्यात त्या.
आणि तुमचं त्यांचं नक्कीच चांगलं पटेल म्हणे. आता मी ओळख करून देईल म्हणे पुढच्या कार्यक्रमात तुम्हाला. आणि टचवूड त्यांचे ते शब्द खरे ठरले. संगीता आरबुने आणि माझी मैत्री झाली. त्यांनी ओळख करून दिली पुढच्या कार्यक्रमात. मग आम्ही फोन नंबर एक्सचेंज केले. आम्ही खूप बोलायचं एकमेकीशी, कविता दाखवायचं एकमेकींना आणि कार्यक्रमाला आम्ही खास करून एकत्र जायचो. आणि मग असं छान वाटायला लागलं की चला. आणि खरोखर जीवनात मैत्रीची खूप गरज आहे. मैत्रीण असो, जर आपण स्त्री आहे तर मैत्रीण असावी. अर्थात मित्रही चांगले असतात, तो प्रश्न नाही, पण मित्र मैत्रिणी असणं हे खूप गरजेचं आहे जीवनाला पुढे जाण्यासाठी. तर 21ला 2 मिळालो, आमची कविता फुलू लागली, पण मैत्री जास्तच फुलली. संगीता ही माझी साहित्य क्षेत्रातली जीवाभावाची मैत्रीण ठरली. थोड्या काळ फरकाने प्रसिद्धी एकाच वेळेस माझ्या जीवनात आला. खऱ्या मैत्रिणी आपलं जीवन बदलून टाकतात, हे अगदी खरं आहे. माझी कविता ऐकवते. प्रिय सखी, मला कधी वाटलंच नव्हतं जीवनातल्या एखाद्या वळणावर तू मला औचित भेटशील आणि स्वप्नांना माझ्या इंद्रधनुचे रंग देशील. रंगात त्या रंगोनी हरखून गेले मी, चक्क पंखच फुटले मला. संवादाने तुझ्या रे मना मी तर बहरून गेले ना. नवीनच ओळख मला माझी झाली. कविता माझी प्रिय सखी झाली. एकंदरीत साहित्याने, कवितेने मला खूप काही दिलं आणि खास करून संगीता आणि अनुराधासारख्या मैत्रिणी दिल्या. त्याच दरम्यान प्रतिभा सराफ ही पण माझी एक चांगली मैत्रीण होती. संगीता, प्रतिभा आणि मी, आम्ही तिघींनी मिळून आमच्या स्वरचित कवितेचा काव्य त्रिवेणी हा कार्यक्रम सुरू केलेला. अगदी छान चालला होता तो. त्याचं सुरुवातीचं जो कार्यक्रम असतो तो माझ्याच घरी होता. माझ्या घरी नेहमी आम्ही सगळे भेटायचो. डबीर सर होते, प्रसाद कुलकर्णी होते आणि त्यांच्या समक्ष तो आम्ही सुरुवातीचा कार्यक्रम केलेला काव्य त्रिवेणी. अगदी 5-6 कार्यक्रम झाले व्यवस्थित. पण मग नंतर माझ्याच घरच्या व्यस्ततेमुळे कार्यक्रम आमचे ते बंद पडले. कारण कार्यक्रमाचं काही आमंत्रण आलं तर नेमकं मग माझ्या घरचं काहीतरी असायचं, कोणतरी आचार्य असायचं, नाही तर मला सासरी जावं लागायचं. त्याच्यामुळे मी म्हणाले की खरं तुम्ही दोघी चालू करा, पण त्यांनी मला सोडलं नाही आणि त्यांनी तो कार्यक्रमच बंद केला. तर असा हा कार्यक्रम बंद झाला खरं असो, पण ह्या दोघी मैत्रिणी माझ्या कायम राहिल्या, हे महत्वाचं नाही का. माझी एक कविता ऐकवते. तिचं जगणं, तिचं लिहिणं. दिवसभराच्या रामरगाड्यात काम करता करता अचानक तिला लिहिण्याची उर्मी येते. गॅस बारीक करून मग वहीत ती काही बाही लिहित राहते. करपलेल्या भाजीचा वास तिला भानावर आणतो आणि लिहिणारा हात मग कपाळावर जातो. तसंच आवरून मनाला ती स्वयंपाक करते. आता दुपारीच लिहावं शांतपणे असं ती स्वतःलाच पचवते. मुलांना शाळेत पाठवून निवांत दुपारी ती लिहायला बसते. पण आता मात्र तिची लेखणीच तिच्यावर रुसलेली असते. मग कंटाळून ती बदलत राहते चॅनल भाजी निवडता. तरी बरं फोन, पाहुणे आणि शेजारी यांनी तिला आज विश्रांती दिलेली असते. संध्याकाळी नवरा आणि मुलं बरोबरच येतात. चहा नाश्त्याच्या फेरी झडतात. टेबलावर कागदाचा पसारा. नवरा म्हणतो, लिहिण्याचा दिसतोय अट्टहास सारा. त्याच्या शब्दातून तिला प्रेरणा मिळते. पण विसरू नये शब्द
विसरू नये शब्द म्हणून ती मनातल्या मनात शब्दांचे गोफ विणत राहते. रात्रीची करून झाकपाक ती मुलांना निजवते आणि आता तरी मनातलं कागदावर उमटेल अशी आशा करते. पण दोन ओळी लिहिताच राणी असा साखर पेरणीचा आवाज तिच्या कानी येतो. पण दोन ओळी लिहिताच राणी असा साखर पेरणीचा आवाज तिच्या कानी येतो आणि लिहिण्याचा बेत तिचा त्या साखर पेरणीत विरघळून जातो. आता मी कविता लिहित होते. अर्थात माझ्या असं सगळं मित्रमैत्रिणी घरचे लोक म्हणत होते, पण मला असं वाटायचं की मला बरं वाटावं म्हणून तर म्हणत नसतील ना. त्यामुळे मला असं वाटायचं की ठीक आहे, आपली कविता लिहितोय आपण, असं फारसं मला शुअर नव्हतं. मग मी एक दिवशी असं कवी संमेलन कवी आणि ते आलेले, बाई तुमच्या कविता चांगल्या आहेत. मी राजकारणाची कविता म्हटली होती, तिकडे वेगळ्या आहेत. त्यांनी मला कवितेची वही घेतली, माझी जराशी चाळली, म्हणाली की कविता चांगली आणि तुम्ही अशी वाट बघत असाल तर विसरून जा. कारण कोणी प्रकाशक असं स्वतःहून कधी कविता संग्रह काढत नाही. अहो, अगदी पाडगावकरांनी कविता संग्रह स्वतःच्या खर्चाने काढला होता. नाहीतर मग असं करा, तुम्ही सगळ्या कविता एकत्र करा आणि आता महाराष्ट्र साहित्य त्यांची मुदत आहेच 31 तारखेपर्यंत, तर तुम्ही त्याच्यात त्या की पाडगावकरांनी पण स्वतःच कविता संग्रह काढला होता. तुम्ही साहित्य संस्कृती मंडळात जा आणि तुम्हाला तिकडे कदाचित चांगल्या तुमच्या कविता तर मिळू शकेल. पण असं करा, तुम्ही प्रस्तावना घ्या कोणाच तरी, पाडगावकरांची घेतली तरी चालेल. ते पाडगावकर ओळखीचे होते, त्यामुळे मी म्हणाले की ठीक आहे, आपण पाडगावकरांची प्रस्तावना घेऊया. मग मी त्यांना फोन केला, म्हटलं सर मला कविता संग्रह काढायचा आहे, मला आपली प्रस्तावना पाहिजे. तर ते म्हणाले की कविता पाठवून द्या, मी बघतो आणि तुम्हाला कळवतो. म्हटलं नाही सर, ते साहित्य संस्कृती मंडळात कविता द्यायच्या आहेत, तर मला जरा लवकर लागतील, 2 दिवसात मिळू शकेल का? तसे 4 दिवस होते, पण मी 2 दिवस सांगितले. तर म्हणाले की नाही हो, माझ्या हातात काम आहे आणि आता मला बाहेर पण जायचं आहे. आणि त्यांनी फोन ठेवला, पण माझं पुढचं काही ऐकून न घेता. आणि मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं. मी म्हटलं की अरे आता काय करू, एवढी चांगली संधी आहे, कोणी आपला कविता संग्रह काढू शकतो, तर मग आपल्याला ती संधी आपल्या हातची जाईल. मला काय करावं समजेना. मी उठले आणि पाडगावकरांच्या घरी जायला निघाले. तशी मी बांद्र्याला राहत होते आणि ते सायनला राहत होते. घर माहीत नव्हतं, पण टॅक्सी केली आणि गेले शोधत गेले. तर त्यांनी सांगितलं होतं फोनवर, त्याप्रमाणे ते घरात नव्हतेच. यशोदा ताई त्यांच्या मिसेस घरी होत्या. त्यांनी माझं स्वागत केलं, या बसा म्हटल्या, कारण विचारलं, मी सांगितलं आणि सर नाही म्हणाले होते, पण मला तर सरांच्याच प्रस्तावना पाहिजे हे पण मी बजावून सांगितलं आणि म्हणून मी आले. तर म्हणाल्या अच्छा दाखव तुझ्या कविता. मग त्यांनी त्या कविता चाळल्या, मग 1-2 माझ्या चुका दाखवल्या. मग म्हणाल्या कविता चांगल्या आहे तुझ्या, पण मला म्हणून दाखव. मग मी त्यांना त्या कविता म्हणून दाखवल्या. म्हणजे अगदी छान, अशा खूप ओळखीच्या आहेत असं आमच्या गप्पा झाल्या. मग त्या म्हणाल्या ठेव तू हे पाठ, ते आले ना की मी त्यांच्याशी बोलते, मग ते करतील म्हणे तुला काय ते फोन. म्हटलं ठीक आहे. मी देवाची प्रार्थना करत होते. 2 दिवसांनी खरोखर सरांचा फोन आला. म्हणाले तुमची प्रस्तावना तयार आहे, येऊन घेऊन जा, आणि फोन ठेवून द्या. मला खूप अमाप आनंद झाला. म्हटलं अरे वा, किती छान ना, आपलं काव्यसंग्रह येईल आता, प्रस्तावना पाडगावकरांची. मी घरी गेले. मग अर्थात यशोदाबाईंनी परत हे केलं, माझं स्वागत केलं आणि चहा पोहे खाऊ घातले. सरांनी सांगितलं की कविता संग्रह काढाल तर पुस्तक पाठवा बरं का, कारण माझ्याकडनं लोक प्रस्तावना घेऊन जातात आणि पुस्तकच पाठवत नाही. म्हटलं नाही नाही सर, मी नक्की स्वतः घेऊन येईल म्हटलं पुस्तक, असं म्हटलं. आणि मी घरी आले. तर मला जी प्रस्तावना मिळाली ती केवळ यशोदाबाईंमुळे मिळाली, त्यामुळे त्यांचे ऋणही माझ्यावर खूप मोठे आहेत. आता पाडगावकरांच्या आणि माझ्यानंतर खूप गाठीभेटी झाल्या, पण त्या गाठीभेटी
सांगणं म्हणजे खूप मोठा अध्याय येतो, त्यामुळे तो नक्कीच पुन्हा कधी आपण त्याच्याबद्दल बोलूया. तर मी ती प्रस्तावना घेतली आणि साहित्य संस्कृती मंडळात गेले. तिकडे सबमिट केलं. त्यांनी परत चाळलं, म्हणाले अहो कविता तुमच्या 10 बालकविता आहे म्हणे याच्यात, तर तुम्ही असं करा, या बालकविता काढून टाका, तुमचा एक वेगळा संग्रह होईल. म्हणजे बघा, काही माहिती नव्हतं पण मला आपोआप तो गायडन्स मिळत जायचा. तर ते मी घेतलं परत आणि म्हणे असं करा, याच्यातलं 10 कविता तुम्ही काढाल ना, तर 10 कविता परत लिहा, अजून 2 दिवस आहे, पोस्टपोन झालंय म्हणे जरा. मग म्हटलं ठीक आहे, पण मग मी म्हटलं कविता 10 कविता 2 दिवसात लिहायच्या? कविता काही पाडायची वस्तू नसते ना, की आल्या मनात आणि केल्या कविता. त्यामुळे मी विचार केला की अशा कविता लिहिण्यापेक्षा आपण सावकाश कविता लिहू. ठीक आहे, आपण काढायचं, पाडगावकरांनी पण स्वतः काढलाय संग्रह, आपण हे स्वतःच काढूया. त्यामुळे तो साहित्य संस्कृती मंडळात मी पुस्तक काही दिलं नाही. मग नंतर यथावकाश मला डॉक्टर सुनील सावंत यांची भेट झाली आणि त्या भेटीत ते त्यांचं प्रकाशन आहे हे समजलं. मी त्यांना विचारलं माझा कविता संग्रह काढायचा, ते हो म्हणाले अर्थातच, पण मी म्हटलं मला 1 महिन्याच्या आत पाहिजे. तर ते म्हणाले की ते शक्य नाही होणार. म्हटलं मग काही कसं काय? तर मग म्हणाले की मात्र मी माझे DTP वाल्याकडे, कव्हर करणाऱ्याकडे, सगळ्यांकडे तुम्हाला मी पत्ता देतो, तुम्ही तिथं जायचं, मी तुम्हाला घेऊन जाईल पहिल्यांदा, पण पाठपुरावा तुम्ही करायला लागेल, कारण माझी नाहीतर मग तुम्हाला सावकाश पाहिजे असेल तर मी 3-4 महिने करून, तुम्हाला काही त्रास होणार नाही. मी म्हटलं नाही नाही, मला पाहिजे आहे महिन्यात. तर मग मी DTP वाल्याकडे जायची, मी कव्हरवाल्याकडे जायची, मी प्रिंटरकडे गेले, सगळीकडे मीच गेले, पुस्तकं पण मीच घरी घेऊन आले. म्हणजे मला तेव्हा तो आनंद वाटत होता की अरे आपलं पुस्तक आहे म्हणजे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि मला कल्पनाच नव्हती की भविष्यात या सगळ्या गोष्टी मला खूप उपयोगी पडणार आहे, किंवा भविष्यात होणाऱ्या या बदलाची ती एक नांदी होती असं म्हटलं तरी हरकत नाही. खरोखर कविता संग्रह तयार झाला आणि कविता संग्रहाचं नाव ठेवलेलं होतं शीर्षक प्रिय सखी. आता या प्रिय सखीसाठी मला संगीता अरबुणे आणि डबीर सरांची खूप मोठं सहकार्य लाभलं. प्रकाशन होतं आणि मला माझी दुसरी सखी भेटली. झालं असं की माझ्या मुलाचे मित्राचे आजोबा बंगाली सर, ते एका कवयित्रीला घेऊन आले आणि त्यांनी मला ओळख करून दिली की या अनुराधा नेरुरकर. ते ऐकल्यावर मी चकितच झाले, कारण अनुराधाचं नाव मी ऐकून होते, तिच्या कविता ऐकत होते आणि मला तिला भेटायची इच्छा होते, पण मी पडले आबोली किंवा मितभाषी. त्यामुळे मी आता कसं बोलावं किंवा कसं ओळख वाढवावी याच्या विवंचनेत होते. तर पण बघा नियती कशी चाल खेळते, आणि अनुराधा माझ्या समोर येऊन उभी होती आणि आमची मैत्री झाली. तर मला प्रिय सखी परत अजून एक मिळाली आणि सगळं मस्त हे झालंय. आता हे सगळं प्रवासात चालू असताना श्याम पेंढारेंचं कवितेला मित्र परवाराच्या कवी कविता अजून अजून समजत गेली. अर्थात ती पूर्ण कधीच समजत नाही, पण एक पातळी ती वाढत गेली समजण्याची. आणि लक्षात आलं की कविता लिहिताना आपण आपल्या आनंदासाठी, आपल्या उत्स्फूर्त आणि उत्कट प्रामाणिकपणे लिहायला पाहिजे. मग ती अभिव्यक्ती सुखाची असो, दुःखाची असो, प्रेमाची असो वा सामाजिक. कविता माझ्यासाठी भावना व्यक्त करण्याचं एक संवादी माध्यम आहे. मनाला जे जे स्पर्शून जातं त्याला वाट देण्याचं, मन मोकळं करण्याचं, मन मुक्त करण्याचं साधन आहे. मग ती संवेदना माझी असो वा दुसऱ्या कोणाची. आणि खरं महत्व तर ती जाणीव, ती संवेदना व्यक्त होण्याला आहे. आणि हा बदल संगीता आणि अनुराधा यांच्या सहवासाने जास्त समजत गेला. एक कविता ऐकवते. सखये, सखये, तू आलीस माझ्या जीवनात
आणि हळूहळू दाखवत राहिलीस माझ्या बऱ्या वाईट गोष्टी. सखे, तू आलीस माझ्या जीवनात आणि हळूहळू दाखवत राहिलीस. लक्षात आल्या नाही. याआधी मी एवढं मनावर घेतलं नाही. कुणास ठाऊक, पण तुझं ऐकून मी थोडस हसल्यासारखं केलं खरं. मी थोडस हसल्यासारखं केलं, पण तू एकदम पण तू तशी ठाम, अगदी त्या आरशासारखीच. मी नाकारलं तुला बोलण्याचं, मी नाकारलं तुझ्याशी बोलण्याचं, आणि खूप प्रयत्नही केला तुझ्यापासून दूर जाण्याचा. पण नेमकं तेच जमलं नाही. सतत आठवत राहिली तुझी ती कान उघडणी. आणि मग हळूहळू पटत गेला तुझा शब्द न शब्द. आणि मी जमवत गेले माझे मलाच तटस्थपणे बघण्याचं. मग मी तशीच माघारी आले आणि बीतपीत डोकावले तुझ्या नितळ निर्मळ डोळ्यात. तुझ्या पवित्र अंतःकरणाचं प्रतिबिंब उजळलं होतं तुझ्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच. ते बघून माझाही चेहरा उजळत गेला. आता मी येता जाता आरशात बघते तटस्थपणे. आणि मला तू दिसतेस तिथे मंदपणे हसत असताना. आता मला आरसा बघणं खूप गरजेचं वाटतं. तू हसतेस की नाही हे बघण्यासाठी, आपली मैत्री चिरंतन टिकून राहण्यासाठी. आणि माझी प्रिय सखी मनमुक्ता होऊन बहरू लागली. अनुराधाने आणि तिचे मिस्टर अरुण नेरुरकर यांनी मला मनमुक्ता या कविता संग्रहाच्या सहकार्य केलं. त्या काव्यसंग्रहाला डबे सरांची प्रस्तावना लाभली होती. आणि विशेष म्हणजे ते पुस्तक माझ्या स्वतः मी प्रकाशक झाले. संस्थेचं नाव होतं सेलिब्रेशन ऑफ क्रिएटिव्हिटी. आता मी प्रकाशक कशी झाली हा पण एक ट्विस्टच होता. मी पत्रकारितेचा डिप्लोमा केलेला. त्यावेळेस काही पत्रकार मित्रमैत्रिणी मला भेटलेल्या. छान ग्रुप होता तो. आणि डिप्लोमा संपल्यावर त्यांनी सर्वांनी BA विथ जर्नलिझम करण्याचं ठरवलं. तर मलाही शिकायला आवडतच होतं आणि मित्रपरिवार पण चांगला होता. त्यामुळे मी म्हटलं चला आपण पण डबल डिग्री करूया. आणि मग मी ते कॉलेज जॉईन केलं. तेव्हा मला छाया थोरात म्हणून एक हुशार मैत्रीण भेटली. आणि ती आमची सगळे छान मजा चालायची ते कॉलेजमध्ये. दर रविवारी असायचं. मुक्त विद्यापीठातनं केलं होतं यशवंतराव. तर त्याच दरम्यान माझा डॉक्टर भाऊ आहे, त्याला एक मासिक काढायचं होतं चांगल्यापैकी. तर तो मला म्हणाला का तू सगळं बघशील का. तर मी म्हटलं हा मी प्रयत्न करेल, मी करून घेईल. मग टीम होतीच. छाया, तिला मी बरोबर घेतलं. अजूनही बाकी मग म्हटलं आपण करूया. पण मग सुरुवात आम्ही दोघी चर्चा करायचो, डिस्कशन करायचो, मार्केटमध्ये फिरलो. तर आमच्या लक्षात आलं की एक चांगलं आहे माध्यम. पण मग भावाला ते जमलं नाही. म्हणजे त्याचं खूपच व्यस्त असल्यामुळे त्याला ते मीटिंगला पण येणं जमलं नाही. शेवटी ते हळूहळू मागे पडलं. आणि मात्र हा सगळा अभ्यास मलाच उपयोगी पडला आणि मी स्वतःच प्रकाशक होण्याचं ठरवलं. म्हणजे अगदी अकल्पितपणे मी प्रकाशक झाले. नियती काय काय करून घेते आपल्याकडनं हे फक्त देवालाच माहिती, देवालाच ठाऊक. पण जे होतं ते चांगल्यासाठी एवढं मला माहिती. एक कविता ऐकवते, वाचन प्रिया. जेव्हा कधी ती मागे वळून बघते तेव्हा एक अबोल मुलगी तिच्या डोळ्यासमोर येते. ओठ घट्ट मिटून बसणारी आणि संधी मिळताच वाचत राहणारी. कधी सभोवतालची पुस्तकं तर कधी सभोवतालची माणसं. वाचता वाचता ती वाचन प्रिया प्रकट होऊ लागते सहज सुंदर
शब्दांच्याच कृपेने. आता ते शब्दांचं धन गाठी बांधून समाधानाने सुरू झालाय प्रवास त्या वाचनप्रियेचा. एक एक मैलाचे दगड पार करत शब्दांच्या वाटेवर, शब्दांच्या शोधात, स्वतःच्या शोधात, आणि या शुभेच्छा देत घेत, माझा मनमुक्त कविता संग्रह मी माझ्या 4 मैत्रिणींना अर्पण केला. संगीता, अनुराधा, गौरी कुलकर्णी आणि एक माझ्या मुलाच्या मित्राची आई निरंजनाशा. या चौघी माझ्यावर निर्वाच्य प्रेम करतात, निस्वार्थी प्रेम करतात आणि त्यांचे उपकार हे कधीच न फिटणारे. त्यामुळे माझ्या परीने मी एक अपार कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना तो मान दिला, सन्मान दिला. आणि JK मीडियाचं उद्घाटन केलं ते अप्पा अर्थात प्रसाद कुलकर्णी यांनी. ते मला अक्का म्हणून संबोधतात आणि हे माझ्यासाठी प्रासादिकच आहे. आता JK मीडियातर्फे मी खरं फक्त माझीच पुस्तकं काढायची असं ठरवलं होतं, पण मित्रपरिवार गप्प बसला नाही. त्यांना हे माझं प्रकाशन त्याचंच प्रकाशन वाटत गेलं आणि त्या मैत्रिणींपुढे माझा हट्ट मला मागे घ्यावा लागला आणि मी मग प्रकाशन इतरांचेही सुरू केले. डॉक्टर सुमन नवलकर, एकनाथ आव्हाड, शशिकांत तिरोडकर सर, ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे, लीला तांबे, सुधा गोखले, अनुराधा नेरुरकर. अर्थात अनुराधा नेरुरकरचं पुस्तक मिळणं हा माझ्या प्रकाशन संस्थेचा खूपच मोठा सन्मान होता. हा ललित लेख संग्रह JK मीडियातर्फे आलाय. प्रकाशन पुस्तकाचं जी प्रकाशनाची पुस्तक बाळ पासून जो प्रोसिजर आहे ना, तो खूप सुंदर आहे. म्हणजे तसा आपल्या कल्पकतेचा अगदी कस लागतो, पण तो खूप आवडतो मला. एक खूप समाधान मिळतं की आपण एक जोहरी मीडिएटर बनतो आणि लेखकाला त्याचं देतो. ह्या प्रकाशना संस्थेत जे काही मला कधी अडचणी आले ना, तर मी लता गुठेला फोन करते. ती माझी मैत्रीण मिनिटात माझ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असते. त्यामुळे तिचेही खूप खूप धन्यवाद. खरं ही पुस्तक प्रकाशक होणं सोपं असतं, म्हणजे पुस्तकं विकायची कशी, तर त्याच्यासाठी पण मी स्वतः सगळे अनुभव घेतले आणि ही गोष्ट सोपी नाहीये, पण तशी अवघड पण नाही आहे एवढं लक्षात आलं. खूप शिकायला मिळालं या सगळ्या प्रोसिजरमध्ये. मजा आली पुस्तकं करताना, पण माझं लिखाण कमी झालं. हरकत नाही म्हटलं, आपण काहीतरी सर्जनशील करतो आहे ना. दरवेळेस आपण लेखिका म्हटलं लिहिलंच पाहिजे का नाही. समाधान माझ्यासाठी गौरी कुलकर्णी, जिला मी ताई म्हणते, ती मला कोकण मराठी साहित्य प्रवासात भेटली. केवळ तिच्या आग्रहाखातर मी सभासद होते. बरेच जणांनी आधी मला म्हटलं होतं की तुम्ही अध्यक्ष व्हा बांद्रा शाखेच्या, पण मी नकार दिला होता. पण आग्रह मी मोडू शकले नाही आणि तिच्या आग्रहाखातर मी बांद्रा शाखेचे अध्यक्ष झाले. पुढे तिच्याबरोबर मी कोकण मराठी उपनगर साहित्य परिषदेची कोषाध्यक्ष सुद्धा झाले आणि मलाच माझ्या व्यक्तिमत्वाचा नवीन पैलू कळला. ती बरोबर होती म्हणून खूप माझे जे 3 वर्ष होते ती कार्याध्यक्ष होती. मी दोघींनी मिळून खूप सुंदर कार्य केले. त्याच्यातला एक होता लोकसत्ताचे स्तंभ लेखक तंबी दुराई श्रीकांत बोजेवार यांचा, त्यांची मुलाखत घेतलेली आम्ही दोघींनी. आणि दुसरा होता कवी दिग्दर्शक नागराज मंजुळे. होय, नागराज मंजुळे यांची मी मुलाखत घेतलेली. संजय आवटेंनी त्यांचं पुस्तक काढलेलं आणि ते मला म्हणाले की घ्या तुम्ही. ते मी घेतलं. त्याच्यानंतर मी ते पुस्तकाचं हे केलं, काय म्हणतात त्याला, कविता अर्थात सुंदर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. मी त्याच्यावर परीक्षण लिहिलं, ते आकाशवाणीवर पाठवलं, त्यांनी सँक्शन केलं. ते मी आकाशवाणीवर वाचलं आणि याच्यात त्यांची माझी ओळख झाली होती. आणि मग त्यांचा पिक्चर ब्रँडी, त्यामुळे
हरकत नाही, चालेल माझी, तुम्ही मुलाखत घेऊ शकतात, येतो मी मुलाखतीला. काही त्यांनी म्हणजे अगदी साधे सरळ आहेत ते, कसलाही त्यांना बडेजाव. आणि मग ते प्रमोशन, त्यांची टीम पण आलेली, म्हणजे सांगितलं नव्हतं आहे. आणि संदेश कुलकर्णी चार चांद लागले असे म्हटलं ना तर काहीच वावगं ठरणार नाही. आता गंमत म्हणजे आपण किती छान एन्जॉय केलेला, हो ना गौरीताई? तुम्हाला माहितीये नागराज मंजुळे गौरीताईकडे जेवायला आलेला. म्हणजे झालं काय, आता मुलाखत घ्यायची म्हटलं की आपण संवाद साधतोच ना. तर तसा संवाद साधायचा तर कुठे साधायचा, तर मग आम्ही गौरीताई म्हणाले की माझ्या घरी बोलूया आपण. ते आलेले, जेवलेले, बरोबर त्यांचा भाऊ होता भारत मंजुळे, आणि आम्ही खूप गप्पा मारल्या, खूप छान एन्जॉय केला. अगदी म्हणजे मर्मबंधाची ठेव म्हणतात ना, तसं ती एक मुलाखत झालेली, आणि सगळ्यांना खूपच कौतुक वाटलं. आता गौरीताई नाहीच तर गौरीताईचे मिस्टर प्रकाश कुलकर्णी सर, ते पण नेहमी जेके मीडिया आणि ज्योती फाउंडेशनला सहकार्य करतात. आणि त्यांचा तो विद्युत सुरक्षा हा उपक्रम मी जेव्हा सांगेल तेव्हा ते तिथे तिथे जाऊन त्यांनी केलेला आहे. माझं चांगलं चाललंय असं म्हटलं ना त्यात काहीच चूक नाहीये. आता घरच्यांचा पाठिंबा तर लागतोच, तो होता, पण तो मूक पाठिंबा होता. आता मूक पाठिंबा म्हणजे कसा, तर नवरा आग्रह करायचा, तू हे लिही, तू ते लिही, पण बाहेर तर मी म्हटलं, हो तुम्हाला जर माझं लिहिणं आवडतं, मी लिहावं अशी तुमची इच्छा आहे, तर मग लोकांना पण ते आवडते, ते मला बोलवत आहे स्वतःहून कार्यक्रमांना, तर मला जायला हवं. मग ते काहीच बोलायचे नाही, आणि म्हणून मग मी त्यांना नेहमी म्हणते तुमचा मूक पाठिंबा आहे मला. तर असं एक एक गोष्टी जीवनात घडत असायच्या, आणि ते काही बोलायचे नाही, आणि मग मी आपली जात राहायची मित्रमैत्रिणींसोबत कार्यक्रमांना. काही प्रमुख पाहुणे म्हणून बोलायला जायचं, आणि हे सगळं विनासायस असायचं. म्हणजे तळेकर म्हटलेले पण की तुम्ही आणि संगीता अरबोडे खूप लकी आहात. तुम्हाला माहिती आहे पेपरच्या कार्यालयात बायका सुद्धा जाऊन बसतात संपादकाला भेटण्यासाठी, आणि तुम्ही घरातनं तुमचे कविता लेख पाठवतात आणि सिलेक्ट होतात. तर ते अर्थात लिहिण्यात कस होता म्हणून. असो, एक कविता ऐकवते, मनमुक्ता. ती घेऊन जगत असते, ती घेऊन जगत असते आपल्या तना मनावर पूर्वापार चालत आलेल्या संस्काराचं ओझ अगदी आनंदाने. पण मग असा एक क्षण येऊन जातो, तिला आत्मभान देऊन जातो, आणि तिला जाणवतं की या परंपरेच्या काही रुंजून त्या पैंजणानेच तर बांधून ठेवलं होतं तिला अगदी काल परवापर्यंत. ते बंधन तुटणं लगेच शक्य नव्हतं, पण तरीही ती आता स्वतःचा विचार करू लागली आहे, उंबरठ्या बाहेर पडू लागली आहे. कारण मनाला जेव्हा जाग येते तेव्हाच प्रकाशाचा साक्षात्कार होतो. खऱ्या अर्थाने मनमुक्त आहोत. तिचा जीवन डोळसपणे. बालसाहित्य. माझ्याकडे माझी पुतणी आली होती, आणि मग तिच्यावर खेळताना, गप्पा मारताना सगळ्या गोष्टी, कविता संपतात. मग मी ओळखा कोण हा मी काव्यकोडी तिला ऐकवली, आवडली. मी ते मुंबई तरुण भारतला पाठवलेलं आसमंत पुरवणीत, आणि लता दाभोळकर त्या बघायच्या. त्यांना पाठवलं मी, 4-5 लिहिले होते तेवढे पाठवून दिले. त्या म्हणाल्या की चांगले आहेत हे काव्यकोडी, तुम्ही मला, मी तुमचं याचा सदर घेते, तुम्ही मला 3 कोडी देत जा दर रविवारी. म्हटलं ठीक आहे.
पण त्यांनी 3चे 4 कधी 5 असं करून माझी अगदी म्हणजे माझ्याकडनं कस बघितला परत, आणि जवळजवळ 100-125 कोडी त्यांनी माझ्याकडनं लिहून घेतली आणि ती सगळ्यांना खूप आवडायची. मग त्याच्यानंतर ती कोडी लोकसत्तेत आली, कारण त्यावेळेस त्यांनी लोकसत्ता जॉईन केलेला आणि त्यांनी परत माझ्याकडनं कोडी मला नवीन लिहून द्या सांगितलं. त्याच्या आधी शुभदा चौकार आणि राजू तांबे यांनी पण माझे घेतलेले. तेव्हा पैचान कोण सदर होतं आणि नंतर गंमत कोळी सदर झालेलं, नंतर ओळखा कोण, वेगवेगळ्या नावानी ही माझी कोडी झाली. सांगा लवकर सांगा हे पुस्तक तर ठाण्याला जेव्हा मुंबई साहित्य संमेलन होतं आपलं, त्यावेळेस व्यास प्रकाशनने 84 पुस्तक काढले त्याच्यात आलेलं. आणि तेव्हाही ते पुस्तक मला आव्हाड सरांनी सुचवलं की तुम्ही एक 50 कोडी लिहा आणि ते हे करा, मला द्या, ते पुस्तक होईल तुमचं. म्हटलं नाही हो सर, ते आता एवढी कोडी लिहून झाले, सगळे सामान संपलं. म्हटले स्वयंपाकघर कुठे संपलंय. सर ग्रेट आहे, सॉलिड ग्रेट आहे, खूप छान प्रेरणा देतात ते. आणि मी खरोखर मग सरांच्या शब्दात खातर ते लिहिलं आणि सांगा लवकर सांगा पुस्तक प्रसिद्ध झालं. असे एकूण जवळजवळ 200 कोडी माझ्याकडनं लिहून झाले आणि आता ती कोडी मी स्वतःच हिंदीत पण हे करतेय. आता ती कोडी हिंदीत करतेय, ती कोडी रेडिओवर पण सादर झाली. नेहा खरेंनी ती रेडिओवर मागवली. परत स्वाती खंडकर आहे, त्यांनी मला रेडिओवर इंट्रोड्यूस केलेलं. तेव्हा गंमत जम्मत, कामगार सभा, वनिता मंडळ, ऐसे अक्षरे रसिके, अशा विविध विभागात कार्यक्रम करण्याची संधी मला मिळाली, सन्मान मिळाला. त्यामुळे स्वाती खंडकर, नेहा खरे, मेधा पिल्ले, डॉक्टर तांबे, उमा दीक्षित, डॉक्टर केळसकर आणि ज्योत्स्ना केतकर या सर्वांचे ऋण खूप मोठे आहेत माझ्यावर. रेडिओबरोबर टीव्हीत पण माझ्या अचानकच मुलाखत झाली. खरं तर खूप सांगण्यासारखं आहे, पण मी आता खूप शॉर्टकटने सांगते, कारण जे महत्वाचं आहे ते मला बोलायला जास्त आवडेल. आता बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड, डॉक्टर सुमन नवलकर आणि सूर्यकांत मालुसरे यांच्याविषयी अपार कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय मी पुढे जाणं अशक्यच आहे. कारण आव्हाड सरांच्या पुढाकारामुळे आम्ही चौघं शाळेत जायचो आणि कार्यक्रम करायचो. आणि याच्यामुळे म्हणजे कार्यक्रम करण्याची पण हे वाढलं, जास्त एक, आणि मन खूप प्रफुल्लित राहतं, उत्साही राहतं, हे पण जाणवलं. त्याचप्रमाणे मासिकात होण्याचं मला भाग्य मिळालं. आणि आता खूप कोणी कोणी लेख वाचतं, कविता वाचतं. आणि एक जणांनी फोन केलेला, म्हणजे मी भिलारवर लेख लिहिला होता लहान मुलांसाठी. तो तर आता 6 महिन्यापूर्वी मला, म्हणजे तो झाला होता 2 वर्षापूर्वी असेल, तर 6 महिन्यापूर्वी फोन आला. म्हणे अहो मॅडम, हे पुस्तक तुम्ही लिहिले ते खरं आहे का? म्हटलं हो खरं आहे, ते मी लिहिलेलं आहे तिथे. नाही म्हणे, आम्हाला माहितीच नव्हतं असं कुठलं गाव आहे ते. मग म्हणजे खरं किती गरज आहे आज लिखाणाची, किंवा आपण जे पाहिलं जे चांगलं आहे ते समोर मांडण्याची. असो, आपल्या बालकवितेसाठी बऱ्याचदा आपली मुलंच आपल्याला प्रेरक ठरतात. एक कविता, बंडूचा रेनकोट. बंडू रुसून बसला नव्या रेनकोटसाठी, हाताची गडी आणि ओठाची गुपमिठी. रेनकोट या जुना पडली होती भोक, रेनकोटल्या जुना पडली होती भोक, पावसात बंडूचं भिजलं होतं डोकं, पावसात बंडूचं भिजलं होतं डोकं. गाल फुकवून बसली स्वारी, काही केल्या बोलेना, टप 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 डोळ्यातला पाऊस काही थांबेना. बाबा बंडूला गुदगुल्या करून हसवी, आईने काढली हळूच कपाटातनं पिशवी. मिकी माऊसचे चित्र रेनकोटवर पाहिली, बंडोबाची कडी मग पटकन खुलली.
बंडोबाची कळी मग पटकन खुलली. रेनकोट घालून बंडू तयार होऊन बसला. रेनकोट घालून बंडू तयार होऊन बसला. पण आता पाऊसच आहे बंडूवर रुसला. पण आता पाऊसच आहे बंडूवर रुसला. एकंदरीत असा साहित्यिक प्रवास चालू असताना दुसरा एक समांतर आणि तोही अनपेक्षित असा प्रवास सुरू झाला आणि मी तिकडेही मुसाफिरी करत गेले. झालं असं, मी नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यामुळे गौरी माझी मुलगी, तिला अभ्यासाला इमॉर्टल आईज म्हणून एक कविता होती. ती कविता तिने मला दाखवली. ती नेत्रदानासंबंधित होती. अतिशय सुंदर कविता होती ती. आणि तिचा तो जो भावार्थ होता, त्यामुळे मला असं वाटलं की ही कविता मराठीत आली पाहिजे, मराठी वाचकांना समजलं पाहिजे आणि नेत्रदानाचं महत्त्व त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मी तिला म्हटलं, गौरी, तुला ही कविता शिकवली आहे शाळेत, तुला खूप छान समजली असेल आणि तुला इंग्लिश पण तुझं चांगलं आहे, इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली ती. त्यामुळे तिला म्हटलं की तू अनुवादित कर ना प्लीज मराठीत. तर ती म्हटली, आई कवयित्री तू आहेस, तू अनुवादित कर. मी म्हटलं, अगं कसलं काय, माझं इंग्रजी फक्त शाळेत पास होण्यापुरतं. ती म्हटली, नाही नाही तू करशील आई, तू कर. तर मला समजे ना खरं कशी करावी. खरं ती कविता खूप सोपी होती, पण माझा एक तो न्यूनगंड असतो ना किंवा होता, अरे आपण मराठी मीडियम मधला आणि असं म्हणतात पण की तुमचं नॉलेज ठरव पाहिजे, ती भाषा आली पाहिजे तुमची जी आहे, म्हणजे ज्या भाषेतनं तुम्ही अनुवाद करतात ती भाषा आणि जी तुम्ही ज्यात अनुवाद करणार ती भाषा, ती दोन्ही तुम्हाला आली पाहिजे. आणि मी म्हटलं की मराठी ठीक आहे पण इंग्रजी नको बाबा, असं म्हणून मी ते टाळत राहिले. पण मला खूप ओढ होते की ती कविता मराठीत आली पाहिजे. पण ती कविता आली, मराठीत आली, ती मीच केली. आणि ते धाडस मला दिलं ते दासू वैद्य यांच्या अनुवादाच्या कवितेची कहाणी ह्या लेखाने. आता मग मी ती कविता अनुवाद केली आणि दासू सरांनाच पाठवली. तशी माझी त्यांची काही ओळख नव्हती, पण कविता हीच मध्यस्थी होती. ते म्हणाले अनुवाद चालण्यासारखा आहे. मग मला खूप आनंद झाला की चला आपल्या हातून एक चांगलं काम घडलं, पुण्याचं काम घडलं. कारण मग मी त्या कविता सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून तिचं A3 साईजचं मोठं पोस्टर करून घेतलं, ते पण कलर्स. आणि मी बऱ्याच सार्वजनिक संस्थांमध्ये ते जाऊन दिलं. दवाखान्यात दिलं, डोळ्यांच्या दवाखान्यात दिलं. खूप खूप हकीकती आहेत खरं, पण मी काही महत्वाच्याच सांगते. म्हणजे माझी आई आता सध्या या जगात नाहीये, पण ती मला नेहमी म्हणायची, तू नेत्रदान का केलंस ग, एवढ्या तरुणपणी नेत्रदान का केलंस ग, असं नाही करू. पण मग मी तिला म्हणायची, सांगायची, पण तिला ते पटायचं नाही. मग मी जेव्हा नाशिकला गेले होते, माझी वहिनी डोळ्यांची डॉक्टर आहे, तिला द्यायला ती कविता, मग तेव्हा तिने ती कविता वाचली आणि मग ती रडायला लागली अक्षरशः. म्हणाली की खरंच ग तू चांगलं काम केलंस आणि माझे पण डोळे दान कर समजा मी गेले तर. पण दुर्दैवाने तिला मधुमेह होता आणि डोळे खराब झाले होते, त्यामुळे तिचे डोळे दान नाही करता आले. पण हा बदल घडू शकतो म्हणून मग मी ते पोस्टर सर्व दूर पाठवलं. आता मला पोस्टर करायचं होतं तर आपले कवी मित्र मनोहर मंडवाले जे कमर्शियल आर्टिस्ट आहेत, विचारलं की मला पोस्टर करायचंय हो. तर ते म्हणाले की ठीक आहे, काय करणार तुम्ही, कसं करणार. त्यांनी सगळं ऐकून घेतलं, मला पोस्टर करून दिलं छानपैकी, अगदी निरपेक्ष वृत्तीने. हा तर म्हणजे हे सगळ्यांचे ऋण आहेत ना, ते कुठे आणि कसे फेडायचे खरं कधीच मला समजत नाही. येस, तुम्ही सगळे बरोबर आहात म्हणून मी आहे हे मला सारखं जाणवत राहतं. आणि ती कविता मी अमर डोळे या नावाने मराठीत अनुवादित केली आणि अमर आखे केली. ती कविता ऐकवते मी. सिंधी कवी वासुदेव निर्मल यांची ती कविता. अर्थात त्यांची परवानगी घेतली, पण तेही कवी म्हणजे त्याच्यासाठी पण एक हिस्ट्रीच आहे खरं, पण असो, ती परत कधी. सिंधी कवी वासुदेव निर्मल यांची कविता अमर डोळे. जीवनाच्या वाटेवर चालताना मला माझी एक इच्छा तुम्हाला सांगायची आहे. जेव्हा मी शेवटचा श्वास घेईल त्यावेळी वेळ न दवडता कोणा नेत्रहीनासाठी माझी डोळे दान करावेत, म्हणजे तो या डोळ्यांच्या मदतीने सुंदर दृश्य, सुंदर गोष्टी आणि हे सुंदर जग बघू शकेल. जसे
मी आता बघतोय तसे, जसे मी आता बघतोय तसे. सागरातील नृत्य करणारी लाट, डौलदार हालचाल करणारे मासे, पक्षी, लहान मुलांसारखी फुलपाखर, रंगबिरंगी नाजूक फुलं, मोत्यांप्रमाणे चमकणारे दवबिंदू, चमचम करणारे तारे, धुंद करणारा वर्षाव, सुंदर इंद्रधनुष्य, अनेक आश्चर्य. मग जेव्हा ती व्यक्ती ही मृत्यूच्या जवळ येईल तेव्हा तिने पण नेत्रदानाचा संकल्प करावा. अशाच पुन्हा नेत्रहीनासाठी. जसे एका ज्योतीने आपण लावतो दुसरी ज्योत, जसे एका ज्योतीने लावतो आपण दुसरी ज्योत, तसे हे माझे चैतन्यदायी डोळे, तसे हे माझे चैतन्यदायी डोळे, ज्यांना सदैव मांगल्याची ओढ आहे आणि निसर्गाबद्दल उदात्त प्रेम आहे. ते डोळे अक्षय राहोत. ते डोळे अक्षय राहोत जगाच्या अंतापर्यंत. माझ्या शरीराचा अंश असलेले हे माझे डोळे, माझ्या शरीराचा अंश असलेले हे माझे डोळे अमर राहोत. डोळे अमर राहोत. त्याच दरम्यान माझ्या आवडत्या लोकसत्ता वर्तमानपत्राचं हास्यरंग हे अपत्य जन्माला आलेलं. जनमानसाचे आवडते लेखक तंबीदुराई आणि हास्यकवी अशोक नायगावकर हे दोघं ते सांभाळत असत. एव्हाना लोकसत्ताच्या सर्व विभागात माझं निघून झालं होतं. त्यामुळे आता हे हास्यरंगच तेवढं राहिलं होतं. पण मी फारशी विनोदी लिहित नव्हते. पण मला खूप इच्छा होती की माझं लिखाण हास्यरंगमध्ये यावं. अर्थात नंतर एक कविता ओघाओघाने लिहून झाली, ती आली ही. पण कुठेतरी वाटत राहायचं की आपलं लिखाण हास्यरंगामध्ये आलं पाहिजे. मग आता मी जी कविता अनुवादित केली होती ना, तर ती मी जे नातेवाईक लेखक संपादक अरुण शेवते यांना आणि अनुवाद करत शकते का, तर ते म्हणाले की हो, का नाही, कथा अनुवादित करा. मग मी म्हटलं ठीक आहे. तेवढे पुस्तकं घ्या तसे. तर मग म्हटलं मला पुस्तकाचं दुकान नाही माहिती, मला फारशी फिरायची नाही ना मुंबईची. मग ते म्हणाले ठीक आहे, मी ज्यावेळेस जाईल तुम्हाला सांगेल. मग ते मला स्वतः घेऊन गेले गिरगावला. आम्ही दुकानात गेलो, अमृता प्रीतमच्या कथांचं पुस्तक घेतलं आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे ते त्यांची खरेदी करत होते. तर मी आपली दुसरी पुस्तकं पाहावे म्हणून मी चाळत होते. चाळत असताना एका पुस्तकात मला प्रकाशकाविषयी 4 ओळी दिसल्या आणि त्या मला खूप आवडल्या. कारण मी नुकतंच पुस्तक प्रकाशित केलं होतं माझं प्रिय सखी. त्या आवडल्या आणि मग मी बघितलं कोण लेखक आहे. तर ती लेखिका होती, स्त्री लेखिका होती. मला त्याहून आनंद झाला की अरे वा, एखादी स्त्री एवढं छान विनोदी लिहू शकते. आणि मग मी त्या डॉक्टर सूर्यबालांचं पुस्तक आहे ते घेतलं. अजून एखादं पुस्तक शोधलं, त्यांचं 2 पुस्तकं घेतले आणि निघाले. बघितलं त्यांची परवानगी घेण्यासाठी. तर त्या चेंबूरलाच राहत होत्या. म्हटलं ठीक आहे, आपल्याला म्हणजे जास्त दूर जायला नको. तर मग ते आले घरी. मी अमृता प्रीतमचं पण मी घेतलं म्हणून एक कथा अनुवादित केली. पण मला ते काही फारसं रुजलं नाही. म्हणजे म्हणण्यापेक्षा मला ती कथा अजून अनुवादित करूशी वाटल्या नाही. मात्र डॉक्टर सूर्यबालांचं पुस्तक ते मला माझ्याच चातकुळीचं वाटलं आणि मग मी त्याच्यातले अनुवाद करत गेले. आता ते हास्यव्यंग असल्यामुळे ते अनुवाद करता करता माझ्या लक्षात आलं की अरे चा, हे अनुवाद आपले हास्यरंगामध्ये प्रकाशित होऊ शकतात. कारण हास्यरंगामध्ये अनुवादित येत होतं. मग मी काय केलं, काही जे अनुवाद केले होते 1-2 ते मी पाठवले ओरिजिनल आणि ते अनुवाद पाठवून दिले लोकसत्ता कार्यालयात. मी आपली वाट बघते. बरोबर 6 महिने झाले तरी काहीच उत्तर नाही. म्हटलं आता भुजबळांना फोन करून तरी विचारावं. मी तसा फोन केला तर ते म्हणाले की तुम्हाला माहिती आहे लोकसत्तेमध्ये खूप साहित्य येतं आणि आम्ही सगळं वाचतो, त्याच्यामुळे तुमचं साहित्य आता वाचलंय आणि मी माझं वाचून झालंय, नायगावकरांना दिलंय वाचायला आणि मग ते काय म्हणतील त्याप्रमाणे तुम्हाला मी फोन करून कळवेल. मग तसं त्यांना परत महिन्याभराने फोन आला. ते म्हणाले की नायगावकरांनाही तुमचं साहित्य आवडलंय, अनुवाद कथा चांगल्याच आहेत, कारण ओरिजिनल चांगलं होतं ना, त्यामुळे त्या कथा चांगल्या आहेत. आम्ही त्या याच्यात घेऊ म्हणे, हास्यरंगामध्ये घेऊ.
मात्र तुम्हाला त्या परत लिहाव्या लागतील, रिराईट कराव्या लागतील. अनुवाद तसा फारसा जमलेला नाही म्हणजे तुम्हाला. म्हटलं हा सर, मी अचानक अनुवादाकडे वळलेली आहे, त्यामुळे त्याला मला फारशी नॅक वगैरे नाही माहिती. तर ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही बघा, परत करा प्रयत्न. मी केला तसा प्रयत्न. मग तरी पण थोडंसं काही गोष्टी होत्या, मग त्यांनी मला त्या समजून सांगितल्या आणि मग मला कुठेतरी माझी गाडी रुळायला लागली. मग मी माझी मैत्रीण निरंजना शाह, तिच्या सासूबाई मालती शाह, त्या स्वतः पण अनुवादक होत्या, अर्थात त्या गुजरातीतून मराठीत करायच्या. त्यांच्याशी बोलले. त्यांनी पण मग मला अनुवाद कसा करायला पाहिजे, काय व्याकरण कसं असतं असं समजावून सांगितलं. आणि मग मी माझ्या जवळजवळ 15 एक कथा डॉक्टर सूर्यबालांच्या मी हास्यरंगमध्ये पाठवल्या आणि त्या 1-2 त्याच्यातल्या फक्त रिजेक्ट झाल्या. बाकी सगळ्या कथा त्या वर्षभर प्रकाशित हो राहिल्या. आणि मला खूप आनंद व्हायचा, कारण लोकसत्ता हे असं एक माध्यम आहे की ज्याच्यामुळे तुम्ही देशा परदेशात जातात आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या नावाला एक वेटेज येतं आणि तुम्ही ओळखले जातं. कुठे गेलं, ज्योती कपिले, हा हा तुम्ही लोकसत्तेत लिहितात ना, असा छान अनुभव येतो. त्यामुळे मी खुश होते तशी. आणि मग दुसऱ्या वर्षी काय झालं, भुजबळ म्हणाले की आता मी सूर्यबालांच्या कथा घेणार नाही, कारण मी दरवर्षी नवीन काहीतरी वेगळं देत असतो, तर तुम्हालाही वेगळ्या काहीतरी कथा तुम्ही अनुवादित करा दुसऱ्या लेखकांच्या. आता मला खरं सांगायचं तर ते पण माहित नव्हतं की कुठले लेखक. तर मी त्यांनाच विचारलं, सर म्हणजे तुम्ही सांगा ना मला 1-2 लेखकांची नावं. मग ते म्हणाले हरिशंकर परसाई आणि हे शरद जोशी. मी परत दुकानात गेले. मग मी दोघांचं पुस्तक घेतलं, यथासमय घेतलं शरद जोशींचं. हरिशंकर परसाई त्यांचं पेक्षा मला शरद जोशींच्या कथा परत मला माझ्या जातकुळीशी मिळणाऱ्या वाटल्या. दोघांच्या कथा राजकारणाविषयी जास्त होत्या आणि मग त्या मी कथा अनुवादित केल्या. परत त्या लोकसत्तेत प्रसिद्ध झाल्या आणि खरं भरून पावले की ते लोकसत्तेत एवढं सलग म्हणजे जवळजवळ 30 एक कथा माझ्या लोकसत्ता हास्यरंगमध्ये प्रकाशित झाल्या, बाकी काही इतर मासिकात पण झाल्या. आणि एक खूप छान अनुभव मला मिळाला. बरं, परवानगीचं पण खरं परवानगी लोक लवकर देत नाही, पण सूर्यबाला आणि नेहा शरद म्हणजे शरद जोशींची मुलगी, त्यांनी मला अगदी माझी तळमळ जाणून म्हणजे मला हिस्ट्री विचारली, तू कशी केले, कशासाठी केलं, काय केलं, सगळं विचारून घेतलं. आणि माझ्याकडनं म्हणजे काही मला अट घातली नाही की तू पुस्तक काढतेस तर आम्हाला काही पाहिजे किंवा नाही, काहीच म्हटले नाही. तू पुस्तक काढत असेल तर आम्हाला काही नकोय, पण जर दुसरं कोणी काढत असेल तर आम्हाला म्हणजे जे काय ते देते ते मान्य आहे. आणि आता हास्यरंग मध्ये माझ्या अनुवादित कथा येत होत्या, त्यामुळे मग मी धाडस केलं, पद्मगंधाला विचारलं की आपण हे माझं पुस्तक काढू शकाल का. तर ते हो म्हणाले, ते लगेचच हो म्हणाले, कारण ती आता लोकसत्तेची कृपा. तर त्यांनी ते स्वीकारलं, या दोघींनी परवानगी दिली. हे म्हणजे मी माझं परमभाग्य समजते किंवा मा सरस्वतीचा आशीर्वाद, कारण त्याच्याशिवाय हे शक्यच नसतं. मग मी अर्थात अरुण जाकडे म्हणाले होते की तुम्ही पुस्तक देतायत पण 2 वर्ष मी नाही करू शकणार, माझ्याकडे आधी ऑलरेडी 80 पुस्तक आहेत. मी म्हटलं हरकत नाही, कारण आपलं पुस्तक कोणी काढतंय, एवढ्या चांगल्या नावाजलेल्या संस्थेत आपलं पुस्तक येतंय, हे खूप आनंददायी असतं ना. त्यामुळे मी हो म्हटले खरे, पण पुस्तक आलं 5 वर्षांनी. अर्थात हरकत काहीच नव्हती. खूप छान झालं ते पुस्तकही खूप मस्त झालं, त्यामुळे ते सगळे गुण माफ झाले. त्याच्यानंतर लायब्ररी, नॅशनल लायब्ररी. आता लहानपणी माझ्या घराजवळ लायब्ररी होती आणि त्याच्यानंतर मी डोंबिवलीला राहिले काही 4 वर्ष. तिथे सुद्धा माझ्या घराच्या जवळच लायब्ररी होती, कल्याण महानगरपालिकेची. मी बांद्र्याला आले तर बांद्र्यालाही अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर लायब्ररी होती, नॅशनल लायब्ररी. मी जिथे जायची तिथे लायब्ररी सतत लावत राहायची. आणि आता ठाण्याला आले तर ठाण्याला मोबाईल व्हॅन तिथं दाराशीच येते. म्हणजे लायब्ररीचं माझं जे ऋणानुबंध आहे ते अगदी अव्यक्त, म्हणजे व्यक्त करू शकत नाही मी काही, ती केवळ देवाची कृपा. लहानपणापासून जी लायब्ररी होती, आता लायब्ररीत मी जात होते, खूप जुने ऋणानुबंध होते, माझी पुस्तकं मी दिल्यामुळे त्यांना माहिती होतं मी लेखिका आहे. मग ते दरवर्षी त्यांचं प्रोग्राम असायचा मोठा. एका वर्षी त्यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आणि सोबत होते भारतकुमार राऊत आणि अनंत सामंत.
एवढा मोठा सन्मान हा मला वाचनामुळे, लेखनामुळे मिळाला. नंतर ते नेहमी सपोर्ट करायचे, काही कार्यक्रम असला की बोलवायचे. पण जेव्हा मी 2012 ते 2019 काही संस्थाचे, माझे स्वतःचे किंवा कोमसापाचे कार्यक्रम करू लागले, तेव्हा त्यांनी मला संयुक्त विद्यमाने कार्यक्रम करण्याचं माझं जो हे होता तो मान्य केला, आग्रह. आणि प्रचंड प्रचंड त्यांनी मदत केलेली आहे. ती मदत म्हणजे ते शब्दात मांडणंच अशक्य आहे. नॅशनल लायब्ररीचे सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक, दिनेश सामंत, सहकार्यवाह सुनील धोत्रे, कोषाध्यक्ष अनिल जोशी, ग्रंथपाल माया मंडवाले आणि धनुश्री व्यवहारे, बाकी सर्व स्टाफ, सेवक वर्ग, सगळ्यांचे ऋण अगदी डोंगराएवढे, अगदी डोंगराएवढे, म्हणजे कधी फिटणार नाही. इतके प्रेम केले त्यांनी माझ्यावर ना, जाता अगदी गळा दाटून आला. ही सगळी माणसं, मित्र मैत्रिणी मिळत गेले म्हणून मी इथपर्यंत पोहोचले, हे मी कधी विसरूच शकत नाही. आता नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी किंबहुना साहित्य संमेलनात काय असावं आणि काय नसावं, आपण एक एक कथा ऐकलेल्याच आहे ना संमेलनाच्या, त्यामुळे आपण नावं ठेवू शकतो, पण काय असते खरी परिस्थिती हे सगळं आजमावून बघायचं होतं मला. आणि म्हणून मी साहित्य संमेलनाचा घाट घालायचा ठरवलं. आणि संमेलनासाठी तत्कालीन साम टीव्हीचे संपादक, लेखक, पत्रकार संजय आवटे सर होते. उद्घाटक म्हणून लेखिका, अभिनेत्री संपदा जोगळेकर होते. आणि स्वागताध्यक्ष तत्कालीन भाजप अध्यक्ष खासदार ॲडव्होकेट आशिष शेलार होते. त्यांच्या हाताने लोगोचं आम्ही अनावरण पण केलं होतं. आणि मग हे आमंत्रण केलं. संजय आवटे सर अगदी सहभाग घेतात, नुसतेच अध्यक्ष म्हणून येत नाही ते, तर तुम्ही कसं करणार आहे, मग काय करणार आहे, मग नाव काय साहित्य संमेलनाचं, सगळं असं चौकशी केली. आणि अनुवादित कार्यक्रम पण होते, त्यामुळे ते म्हणाले आपण संमेलन असं नाव ठेवूया. मग तसं त्यांनी हे केलं, नाव ठेवलं ते, आणि आम्ही ते नाव. आता साहित्य संमेलनाचं आयोजन करणं अजिबात सोपं नाहीये, तर ते शिवधनुष्य उचलण्या इतकं अवघड होतं. पण एक एक सहकार्याचे हात मिळत गेले आणि कामं मार्गी लागत गेले. त्यात परत एकदा प्रामुख्याने नाव घेता येईल मित्रमैत्रिणीचं. ती तारीख होती 29 जानेवारी 2017. संमेलन, माझं मनोगत ऐकून आमच्या संमेलनाच्या विचाराबद्दल साम टीव्हीने मला तिकडे त्यांच्या टॉक शो मध्ये आमंत्रित केलं. आणि हा अनुभव अगदी मन समृद्ध करणारा होता. दुसऱ्या वर्षी आंतरभारतीय मागच्या अनुभवाची गोळाबेरीज करून मी ज्योती फाउंडेशन या NGOची स्थापना केली. त्यासाठी केवळ मला खंबीर पाठबळ मिळावं म्हणून ज्योती फाउंडेशन मध्ये एक विश्वस्त म्हणून आली आणि वेळोवेळी तिचं मार्गदर्शन मला मिळत असतं. तिच्या ऋणात राहणं मी माझं भाग्य समजते. साहित्य रसिकांना नवीन काय काय देता येईल या गोष्टीवर आम्ही लक्ष केंद्रित केलं. आणि या सर्व प्रोसिजरमध्ये मला कवयित्री मैत्रीण वृषाली शिंदे हिचं विशेष सहकार्य लाभलं. दुसऱ्या आंतरभारतीय साहित्य सेतू संमेलनात आम्ही डॉक्टर भारतकुमार राऊत यांना अध्यक्ष म्हणून बोलवलं होतं. उद्घाटक होत्या डॉक्टर सूर्यबाला. याच साहित्य संमेलनात माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. स्वागताध्यक्ष होते तुषार प्रीती देशमुख. हे तिघांनी आम्ही चांगलं काम करतोय म्हणून एक पै मानधन न घेता, कुठले आडवेडे न घेता सहकार्य केलं. आणि मी पण एक वेगळा पायंडा पाडला की स्वागताध्यक्ष म्हणून हे येतात ते तुषार प्रीती देशमुख. तर मी त्यांनी मला विचारलं काही, म्हटलं नाही आम्हाला तुमच्याकडनं देणगी नकोय, पण तुम्हाला जर सहशक्य असेल तर कोणी आम्हाला प्रायोजक मिळवून द्या. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे आम्हाला जाई काजळ, साहित्यावर प्रेम करणारे राजेश गाडगीळ यांचं सहकार्य मिळालं. त्यांचेही ऋण न पेटणारेच.
आता त्याच्यानंतर तिसरं संमेलन, त्यावेळेस अंतर्भाती न करता आम्ही फक्त काव्योत्सव करायचा ठरवलं, म्हणजे सबकुछ कविता. ह्या वेळेस कवी अशोक नायगावकर उद्घाटक होते, अध्यक्ष होत्या डॉक्टर प्रज्ञादया पवार आणि स्वागताध्यक्ष होते अरविंद हेब्बार. त्यांचे उपकार पण अगदी न फेटणारे. त्याच्यात सबकुछ कविता होत्या, शालेय मुलांच्या कविता होत्या, तरुणाईच्या होत्या, अंधकवी होते, गझल होती, अनुवादित कविता होता आणि कवितेवर भाष्य पण होतं. या संमेलनासाठी नॅशनल लायब्ररी तर आहेच. दीपा ठाणेकर, तिने सगळ्या ट्रॉफ्या ठाण्याला, अगदी तिने दुकान दाखवलं. तिचं कार्य तर खूप मोठंच आहे, प्रश्नच नाही. युवा शक्तीच्या अध्यक्षा, आणि त्याचा सगळा फायदा तिने तिचं सहकार्याद्वारे मला करून दिला. दीपा ठाणेकर, वृषाली शिंदे, संगीता, अनुराधा, गौरीताई, मंदाकिनी, भारती बिरजेकर, जयश्री जोशी, ममता सरदेसाई, ज्योत्स्ना राजपूत, कीर्ती, अनुराधा मापणकर, ज्योती पवार. बापरे, खूप नावं आहेत, पण सगळे घेणे आपण सगळे समजून घ्याल अशी मला खात्री आहे. माझी वहिनी, मुलं, नवे कार्य समजून, नंतर आपण सर्व अनपेक्षितपणे लॉकडाऊन मध्ये अडकले. थोडं घाबरतोय, पण त्यातून काहीतरी चांगलं निघालंच. हे मनमुक्त LP पेज आणि ज्योत नावाचं ई-मासिक मी सुरू केलं. मी समृद्ध झाले, आनंदी झाले, आणि तोच आनंद मला वाचकांपर्यंत पोचवायचा होता. भूतो भविष्यती अगदी अकल्पित असे खूप उपक्रम माझ्या हातून पार पडत गेले. नंतर एक महत्वाचा उपक्रम, ज्योती फाउंडेशन आणि नॅशनल लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने बालकट्टा चालवला आम्ही. बांद्रा आणि परिसरातल्या मुलांना आम्ही मोबाईल पासून दूर राहण्यासाठी एकत्रित केलेलं, आणि त्याच्यात मुलांना काही प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं, त्यांना कॉन्फिडन्स यावा, म्हणजे त्यांच्याकडनं कथा कविता बोलून घेत असो आम्ही, त्यांच्या शाळेच्या अडचणी दूर करत असो, त्यांना पोस्ट ऑफिस, अग्निशामक दल याचं नॉलेज मिळावं. कारण याच्या बोलता बोलता त्यांच्याशी हे काही त्यांना माहिती नव्हतं, त्यामुळे ती प्रोजेक्ट आम्ही म्हणजे तिकडे फील्ड ट्रिप आयोजित केली. शिवाय बँकेत नेलं, बँकेत सगळं कामकाज कसं चालतं दाखवलं, त्यांना बचतीचं महत्व पटवलं, त्यांच्या घेतले, आणि मुलं हे सगळं खूप आनंदाने करायची माहितीये. म्हणजे बालकट्टा कधी आहे असं ते मला फोन करून विचार. त्यांना संस्कार भारती रांगोळी शिकवली, ओरिगामी शिकवली, ग्रीटिंग शिकवले. याच्यात पण निरंजनाने मला सहकार्य केलं. गांडूळ खत कसं करायची, नाटकाची कार्यशाळा घेतल्या, संतोष जडाळ आणि हे काय तिचं नाव, बरेच मंजू गटणे म्हणा, बरेच मला म्हणजे जे सहकारी आहे मित्रमैत्रिणी ते मला त्या बालकट्ट्यासाठी सहकार्य करत होते. आनंददान हा उपक्रम आम्ही घेतलेला, ज्याच्यात माझ्या घराशेजारीच एक शाळा आहे BP हायस्कूल म्हणून. तर त्यांना मी विचारलेलं की ज्योती फाउंडेशन म्हणाले आमची ग्रंथालयातली पुस्तकं खराब झाले, त्यामुळे आम्हाला तुम्ही नवीन पुस्तकं घेऊन द्या. आणि मग मी स्वतः म्हणजे ज्योती फाउंडेशननी तर पुस्तकं घेतलीच, पण मग मी स्वतः लोकांना त्याच्या सहभागी करून घेण्यासाठी, कारण बऱ्याच जणांकडे पुस्तकं असतात आणि मग ती रतीच जातात, त्याचा काही फारसा उपयोग होत नाही. तर मग ती चांगली चांगली पुस्तकं मी आवाहन केलं, आणि मग ते शाळेत ते लोकांनी आणून दिली. आणि ह्या उपक्रमाचा नेहा खरेंनी परत FM गोल्डवर म्हणजे खूप छान त्याला प्रसिद्धी दिली, आणि सगळं अगदी औचितपणे आणि अकल्पितपणे एक एक घडत गेलं. म्हणजे एक समाजकार्य मी करत होते. आणि याच्यावर मला एक शेर आठवतो, शायर मजरू सुलतानपुरीचा, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, लोग साथ आते गए और कारवा बनता गया, लोग साथ आते गए और कारवा बनता गया. केवळ आणि केवळ परमेश्वराची कृपा म्हणून आपण एकमेकांबरोबर आहोत, आणि म्हणूनच हे सर्व आहे, आणि हे सर्व म्हणूनच मी नेहमी तुम्हाला अर्पण करत असते. तर हे असं आहे थोडक्यात तिचं जगणं, तिचं लिहिणं आणि तिचं काही बाही करणं. मला
एपी पेज मनमुक्ता, आम्ही मनमुक्ता या पेजवर हे सगळं व्यक्त करण्याची संधी दिली. खरं तर तिने संगीताने आग्रह केला आणि म्हणूनच मी तुमच्या समोर आली आहे. त्यामुळे संगीताचे मी आभार मानते. ती मैत्रीण असली तरी एक समूह संचालक म्हणून मी तिचे खूप आभार मानते. खूप छान तिने व्यासपीठ हे उपलब्ध. तिच्याबरोबर मंदाकिनी आहे, मनीषा, अतुल, दीपा, अनुराधा, वृषाली, चित्रा, सगळे बरेच. म्हणजे परत मी म्हणते की एवढी नावं घेणं अवघड आहे, त्याच्यामुळे हे सगळं छान चाललेलं आहे. तर तुमच्या सगळ्यांविषयी, टीम मनमुक्ताविषयी मी अपार कृतज्ञता व्यक्त करते आणि एक समारोपाची कविता घेते. आपण सर्व इथे आल्यात. मला तुम्ही खरं काही छान मला कमेंट्स करत असाल हे मला नक्की माहिती आहे, पण त्याचं डिस्टन्स जरा लांब असल्यामुळे मला फक्त तसे चित्र दिसतात ते, पण तुम्ही काय कमेंट्स करतात ते मला फारसं समजलं नाही. त्यामुळे मी त्याच्यात अडकले नाही, तरी त्याची मला माफी असावी. समारोपाची कविता सादर करते. जे होतं ते चांगल्यासाठी, जे होतं ते चांगल्यासाठी, जे झालं तेही चांगल्यासाठीच. मनात काही ठेवू नका, मनात काही ठेवू नका, नशिबाला बोल लावू नका. आपणच केलेल्या असतात चुका, आपणच केलेल्या असतात चुका, आपणच त्या सुधारायच्या. आपणच केलेल्या असतात चुका, आपणच त्या सुधारायच्या. अपेक्षाच्या ओझ्याला आता, अपेक्षाच्या ओझ्याला आता आपणच रामराम ठोकायचा. आनंदाचं फुलझाड, आनंदाचं फुलझाड आपणच आपल्या अंगणात लावायचं. आनंदाचं फुलझाड आपलं आपणच दरवळायचं. येणाऱ्या प्रत्येक दिवशी आपलं दरवळायचं, आपणच दरवळायचं. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. भेटू नक्कीच परत.